सुरेश संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. विजय आणि राहुल स्ट्राईक रोटेट करतोय विजय, नॉन स्ट्राईक राहुल. तर सलामी गोलंदाज योगेश्वरी झून नांदुरकी संघाचा संतोष पाटील. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळताना गोलंदाज संतोष पाटील. पंचांना क्रॉस करतो राईट आर्म राऊंडचा मारा. डावखुरा फलंदाज विजय आणि पहिला चेंडू थोडासा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क चेंडू जातो पॉईंटला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. मात्र हा चेंडू निश्चित कुठे क्षेत्राला चकवा देऊन सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. खऱ्या अर्थानं मैदानाला गुदगुल्या करत 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 हा चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा एक चौकाराला चौकारा संघाची धावसंख्या 4. स्वतःचा अकाउंट ओपन करताना फलंदाज विजय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका चौकाणीशी आपलं अकाउंट ओपन केलं विजयाने. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र एक 22च्या रूपाने एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 5. बिनबाद 5. दोन दिग्गज संघामधून एक जवळ सामना आपण पाहतोय. एका बाजूला जयदुर्गा सोरी तालुका क्रिकेटमधला सर्वात नामचीन संघ. त्या अगेन्स्ट आपण जर एका संघाचा विचार केला देखील संघ अतिशय तगडा आहे. आई जोगेश्वरी झून नांदुरकी. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी येते राहुल याला. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. लॉंग रन पंचांना क्रॉस करतो राईट आर्म ओव्हरचा मारा करताना. अक्रॉस लाईन ऑन साईडचा पटका सदला चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल मात्र दुसरी धाव घेताना खऱ्या अर्थानं थोडंसं लेजी क्रिकेट आपण पाहिलं. एक धाव कंप्लीट झाली ती दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आणि दुसऱ्या धाव घेताना आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज या ठिकाणी पोचू शकला नाही आहे. फलंदाज महत्त्वाचा या ठिकाणी बाद होतो. राहुल नेक्स्ट बॅट्समन. आपण आपली असली तर काय लिंक तर यादे जतेनी पण बघतात येते. कोणाला नवीन बॅट्समन कोणाला मनीष नेक्स्ट बॅट्समन मनीष येतोय. फुलेंचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूकडे क्षेत्रक्ष या स्पेल जज कॅच. खऱ्या अर्थाने जे चेंडूचा उत्तम समाचार होता समाधान निश्चित घेता आला आणि फुलेंचा चेंडू ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला. स्वतः गोलंदाज ते चेंडू खाली अतिशय अप्रतिम उत्कृष्ट कॅरी करतो आणि महत्त्वाचा दुसरा फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. सलग 2 चेंडूमधून 2 फलंदाज सुरी संघाचे गारद. वेलकम हरिदास पाटील गावदीप पूर्णा संघाचे कुल कॅप्टन. यानंतर गावदीप पूर्णा विपक्ष गावदीप काटई या 2 दिग्गज संघामध्ये पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी आणि खास करून या स्पर्धेची जी लिगली नोंदणी आहे ती देखील आपण या ठिकाणी द्यायची आहे. या ठिकाणी मात्र खराब चेंडू आणि उत्तम प्रहार आहे. ॲपार्ट्स उत्तम होता. प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित आपण प्रकाश पाटील याच्या माध्यमातून पाहिली. मात्र चेंडू खऱ्या अर्थाने त्या फलंदाजाला ओळखा देऊन सीमाच्या बाहेर जातो षटकार. चेंडूची फेक अतिशय खराब दर्जाची झाली होती आणि फलंदाजाने उत्तम त्या चेंडूचा प्रहार केला आणि चेंडू मिड विकेट सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार. सुरेशच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. खराब चेंडू उत्तम प्राणी, जसं प्रश्न तसं उत्तर.
पुन्हा एकदा संतोष या ठिकाणी मात्र थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खरं आता फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर बदल आली ते फार महत्त्वाचं असतं. जागेून चेंडू फोर्स काढण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू निश्चित थोडीशी बॅटची आउटसाईड एज घेऊन एस्टनच्या मागे जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक पहिलं, गोलंदाज संतोष पाटील. ओव्हर क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 2 बाद 12. चला टीम मीटिंग नका. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 12. एक संत आणि सावध सुरुवात करताना निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे बघा. वेळे अभावी आपण आम्हाला प्लीज सहकार्य करा. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाजी तो प्रिन्स शिकारी. चला यानंतर 2 संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. गावदेवी स्पोर्ट्स काटई विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा. जो संघ या ठिकाणी उशीर करेल त्या संघाला कदाचित ऑर्गॅनिक मॅचमध्ये पॅनलाइज केले जाईल. पॅनल्टीचा सामना करावा लागेल. त्याचे स्वरूप असेल 3 चेंडू तुमचे कमी केले जातील. जो संघ या ठिकाणी उशीर करेल त्या संघाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. गोलंदाज प्रिन्स. थोडासा हाफटेकर पद्धती चेंडू ऑन साईडचा पटका सदला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. थोडासा थांबल होताना क्षेत्ररक्षक आपण पाहिला. ऑन साईडचा पटका होता. 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सगळी धावसंख्या होती ती 14. 2 बाद 14. ओव्हर क्रमांक दुसरं. गोलंदाज पुन्हा एकदा प्रिन्स. हलक्याच पावण्याचा रणप घेताना पंचावन्न क्रॉस करून राईट टर्म राऊंडचा मारा करतोय गोलंदाज प्रिन्स शिकारी. स्ट्राईक रोटेट करतो डावखुरा फलंदाज विजय. आता मात्र खराब चेंडू उत्तम प्रास. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. हाफ टेकर पद्धती चेंडू होता. फलंदाजाने चेंडू सुंदररित्या ओक केला होता. चेंडू लॉंग लेग सीमारेषा क्लिअर करतोय नेत्र दीपक षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या साने पुढे धावसंख्या होती ती 20. वेलकम सन्मान्य भालचंदजी टावरे. आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम कपिलजी म्हात्रे विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पूर्णा आणि पूर्णा संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू. मॅच बॉल आला वाटतं. चला बेल कमी या स्पीडअप करा थोडासा. बॉलर का चेंज झाला. अनफिट असेल तर आपण इनफिल्ड मध्ये राहा.
देवजा बोला मग हां पोचून घ्या चालेल नाही चालेल उद्या द्या परवा द्या पोचून घ्या मी हां अरे तो रात्री मला जास्त पैसे नका लागला तरी 5,000 7,000 द्या पण ते 10,000 तेवढंच मागले त्यांनी हां मग ओके चालेल घ्या तेवढंच बोललो करा मी आधी बोललो 5-7,000 तो बोला 5-7,000 रुपये खर्च होते तुम्ही 10,000 द्या 2,000 एक्स्ट्रा पावती म्हणून असा बोलला ओके सर मग त्याला टोटल किती द्यायला लागतील 8 तास 18 आणि परवा अजून एक मॅच आहे नाही हॅलो बिनारला मॅची टाकल्या तिथं 8च मॅची घेतात ना तरी त्यांच्या वनडे काही शो आहे तर मग त्या हलक्या मॅची घेता विनर जिंकली ज्या आईला ते म्हणजे एकदा आमची थालीपीठ काही लागे नाही चालेल काय चालेल ओके नेक्स्ट बॅट्समन येतो राकेश धावा घेतलेल्या 2 केल्या तिसरी लावून 2 धावा कंप्लीट झाले होते तिसरी धावेसाठी फलंदाज बाद झाला नेक्स्ट बॅट्समन येतो राकेश पुणे 22 पण एक धाव कंप्लीट झाली धावसंख्या 1 धावेने पुढे सध्या धावसंख्या होती ती 25 छोटी बात करता है हमेशा बड़ी बात थोड़ी कैसे करें अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका स्विच इट राकेशच्या बॅटमधून काय कमालीचा फटका आपण पाहिला स्वयंसेवक कोणी नाही का तिथे व्हॉलेंटियर 6 धावा ना या 6 धावेने संघाची धावसंख्या देखील 7 धावेने पुढे सत्य धावसंख्या होती ती 30 ओव्हर क्रमांक दुसरं पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न आता मात्र प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित समोर साधता आलं चेंडू तो शॉट थर्डमॅनला एक धाव घेण्याची संधी धावसंख्या 31 ना 31-31 और क्रमांक दुसरा संपत 2 षटकांची अंती धावसंख्या होती ती 31 प्रतिवर्ष आपण विचार केला तर 15.50 ची सरासरी आता 2 केले 2 काढे तिसरी लावड झाली थांबा जेवून येत वेलकम पुणा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे पुणा संघाचा कॅप्टन ऑदर सिम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत 30 झाल्या का धावसंख्या 30 आहे प्रतिवर्ष आपण विचार केला तर 15 धावांची सरासरी शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आहे गोलंदाज सोमनाथ करू नका त्याचा कोणी नाद सोमनाथ एक तालुका क्रिकेट मधला सर्वात दिले आवाज दिले बाबा काटई विपक्ष पूर्णा दोन्ही संघाचे कॅप्टन चला आपण नाणेफेसाठी यायचं आहे चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच सदर शेवटची अंतिम ओव्हर चालू आहे दोन्ही संघांना आम्ही आधी सूचित केलेले आहे जो संघ या ठिकाणी उशिरा रिपोर्ट करेल त्या संघाला पॅनलाइज केले जाईल पॅनल्टीचा सामना करावा लागेल त्याचं स्वरूप 3 चेंडू आपले कमी असतील चेंडूला सुंदर सवूक केलं आहे खाली क्षेत्र चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट राकेशच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका सजला चौकार संघा धावसंख्या 34 थोडासा अपटेकर पद्धतीचा चेंडू होता शॉर्ट पिच दिलीवरती फलंदाज चप्पल जल ऑन साईडचा फटका देखील सुरेख सुंदर सजला आणि स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग समोरच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न रिवर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र एक संधी होती धावचीत बाद करण्याची मात्र व्यवस्थित निशाणा साधता आला नव्हता सोमनाथ याला आणि फलस्वरूप अजून एक धाव कन्वर्ट झाली एकंदरीत 2 धावा 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती
36-36. अरे कशाला नाव खराब करता हे असं टेलिकास्ट दाखवून जरा क्लिअरिटी तर येऊन देते टेलिकास्टची. हा ते 40 डॉलरची टुर्नामेंट आहे म्हणून असं टेलिकास्ट. निर्धारित हा काय मग बॉल 40 किती झाले का पैसे नाही देत का? 2-2. राहत आणि दोन हा कुठे आहे तू? दोन जाऊची पॅनल्टी दिली दिले का? एक 2 धावगडीची पुन्हा एकदा संधी झाली. फलंदाज राकेश याला या 2 धावणी संख्या धावसंख्या 2 पुढे सध्या धावसंख्या होती ती 38. ऑनसाईडचा फटका सजलाय. थोडासा निश्चित चेंडू लँड झाला होता मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. चेंडू जातो स्केअर ऑफ विकेट. पुन्हा एकदा 2 धावगडीची संधी. तेरे मेरे बीच में चेंडूचं लँड झालं. सेफ लँड होते. 2 धावगडीची पुन्हा एकदा संधी. धावसंख्या 2 पुढे सगळे धावसंख्या होते ती 40. 40 धावा धावफलकावर अगेन्स्ट पुन्हा एकदा सोमनाथ. या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा मिस्टाईम स्ट्रोक. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा उत्तम प्रयत्न सोमनाथच्या माध्यमातून आपण पाहिला मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि याच दरम्यान पुन्हा एकदा धाव घेण्याची संधी. धावसंख्या 41-41. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या. काटी विपक्ष पूर्णा. टॉस आहे बघ ते ट्रॉफीमध्ये काटेही संघाचा कॅप्टन त्याचबरोबर पूर्णा संघाचा कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. तत्पूर्वी दोघांची लिगली नोंदणी देखील फार महत्त्वाची आहे. या स्पर्धेची लिगली नोंदणी ती देखील आपण करायची आहे. फलंदाज या ठिकाणी मला वाटतं बाद होतोय कॉट बिन स्वरूपाने. ओर क्रमांक तिसरं संपतं 3 षटकांच्या अंती. धावसंख्या 41 ना 41 आणि बिजाचं लक्ष असेल. स्वरूप कशाबद्दल पॉइंट मध्ये त्याच्या ट्रॉफी मध्ये या दिनू भाऊ या हॅलो. चला काटेई संघाचा कॅप्टन आणि पुणे संघाचा कॅप्टन जो संघ या ठिकाणी उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनल्टीचा सामना करावा लागेल. ऑर्गनाइज कमिटीची कमेंट्स करा. टॉससाठी या प्लीज. जो संघ उशीर करेल त्याला कदाचित पॅनलाइज केले जाईल. काटेई संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. पूर्ण संघाचा कॅप्टन आपण या. बरं आहे ना जाम दिवसांनी भेटला. फायदा लागेल ना तो कोण पण चालेल.
इथं आपण कामावली माणसं आहोत. इथं का आपल्याला का काम ते सांगितलं आधी. हॅलो उतारले ते गाडीच्या नाही तर मेलं ना गाडीच्या उतारले नको बाबा त्यांना पद दिलं त्यांनाच उडवून दे त्रास नाही टॉससाठी या. कोण आहे? राकेश. राकेश देवा या सेवा पूर्ण संघाचा कॅप्टन. मिस्टर इंडिया हो हॅलो. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करू एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला गावदेवी काटे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पूर्णा. मान्यवरांनी त्याचबरोबर आमचे दोन्ही कॅप्टन तुमच्या माहितीचे स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर नवीन 40+ तर दुसऱ्या बाजूला जय गावदेव वडूनगर नवीन 40+. जय गावदेव किंवा छत्रपती शिवाजी राजू भाऊ हे बोलतात कॉलिंग देवटावर काय कॉलिंग आहे? जय गावदेव असं कॉलिंग आहे आणि मला वाटतं ते अगेन्स्ट छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर नवीन 40+. मान्यवरांचं खूप खूप आभार. असं आहे का? चला डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे, काही हरकत नाही आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केले ते मान्य श्री देवाजी टावरे. आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर यायचं आहे. देवाजी टावरे या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. कारण स्पर्धा संपन्न करण्यामागे तुमचा देखील एक सिंहाचा वाटा आहे. दोन धावांची पॅनल्टी ॲड करूया आपण. किती झाल्या? 41 झाल्या ना. 43 धावा झाल्या. पॅनल्टीचं 2 ॲड केल्या 43 आणि विजयासाठी 44 धावांची गरज. तर सलामी जोडी आई जोगेश्वरी झून नांदुरकी संघाची सोमनाथ आणि दुसरा कोण? प्रकाश. सोमनाथ आणि प्रकाश ही सलामी जोडी. गोलंदाज विजय. पहिला चेंडू सुंदरसा ऑब्झर्व्हचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. थोडंसं थांबवलं जाताना क्षेत्ररक्षक आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी 1 धावा त्याकडे 2 धावा काढवलं होतात. या 2 धावांना स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करताना सोमनाथ धावसंख्या बिनबाद 2 ओव्हर क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष 44 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण विचार केला साधारण 14 ते 15 धावांची गरज आहे. विशाल लक्ष आणि विशाल लक्षाचा पाठलाग करण्यासाठी आई जोगेश्वर झुंड नांदुरकी संघाची सलामी जोडी आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. प्रकाश आणि सोमनाथ दोन्ही बंधू आहेत. पुन्हा एकदा चेंडू अतिशय चांगला फाटका समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो वाडिश लॉंग ऑफला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावांची संघात धावसंख्या होती ती बिनबाद 4. सुटली असेल काय माहिती. राहू दे पण चला आवरा आवाज. 44 धावांचं लक्ष. चेंज ऑफ पेस थोडंसं परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं चेंडूमध्ये. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फेक मात्र थोडीशी रॉंग इन. कदाचित थ्रो जी फेक होती ती चुकीची नसती. तर या ठिकाणी एक महत्त्वाचा फलंदाज बाद करण्याची नामी संधी असती.
सूर्य संघाला एक सांघिक कामगिरीच्या जोरावर आपण एक फलंदाज बाद करू शकला असता. मात्र क्रिकेटमधून जर आणि तर या गोष्टींना महत्त्वाचं स्थान नसतं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2ने पुढं सगळी धावसंख्या होती ती 6. चला दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेक झालेली आहे. विनंती असेल आपण या स्पर्धेची लिगल नोंदणी देखील करा. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. स्विंग अँड मिस परिपूर्ण बेट होताना फलंदाज. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. खऱ्या अर्थानं मोठं लक्ष आहे. मोठ्या लक्षाचा पाठला करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या फटक्यांसाठी न्यू 40+ या संघामधून ज्याची खास ओळख आहे सोमनाथ स्ट्राईक रोटेट करतोय. पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. कौतुक करेन ते गोलंदाज अतिशय प्रतिम उत्कृष्ट पद्धतीने चेंडू हाताळताना. आता मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी चुकीची झाली होती. शॉर्ट पिच चेंडू होता. हाफ टेकर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. फलंदाज शपल झाला. ऑन साईडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आला. चेंडू मात्र आउट ऑफ पार्क. सीमारेच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार फलंदाज सोमनाथ पाटीलच्या बॅटमधून येतोय. या 6 धावेने आता मात्र जोगेश्वरी जुनंदुर्गी संघ देखील कमबॅक करतोय. ओव्हर क्रमांक पहिले संपत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. विजयाचं लक्ष 44 धावांचा प्रतिओव्हरचा आपण विचार केला 14-15 धावांची सरासरी आहे. चला टीम मीटिंग करू नका. सूर्य संघाचा कॅप्टन प्लीज आपण बेल कमी घ्या. काटेई संघाचा कॅप्टन आपण आपला डिसिजन सांगते. काटेई संघाचा कॅप्टन आपण आपला निर्णय देखील सांगायचा आहे. बॉलर नाव का तो कोण आले. हॅलो टी-शर्टांचा केले टी-शर्टांचा त्यावेळी पण पहिले उतरते ना बिना विदाउट टी-शर्टचा पण मॅच चालू नव्हती होली. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण थोडंसं सहकार्य करा. ऑर्गनाइज कमिटी डिसिजन ठरवेल तो दोघांनी ॲक्सेप्ट करायचा आहे. ऑर्गनाइज कमिटी जो डिसिजन देईल तो आपण ॲक्सेप्ट करायचा आहे. मैदानामधून खेळ खेळताना ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असते.
आणि निश्चितच या अनुषंगानं कुठंतरी आपण ड्रेसिंग कंप्लीट नाही आहे आपली. सूर्य संघाचा कॅप्टन बघा, तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी. ओव्हर संपली तर आपण धावा पॅनल्टीची ॲड करूया. 12 अधिक 2 14 धावा सरासरी राखण्यामध्ये यश येतं. या ठिकाणी जोगेश्वरी जुनंदुर्ग संघाला 2 धावा पेनल्टीचे आम्ही ॲड करतोय. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ, दुसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं. गोलंदाज राकेश. अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा चेंडू उचलताना एक मधल्या इष्टीवरचा चेंडू होता आणि खऱ्या अर्थाने डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला. फलंदाज प्रकाश पाटीलच्या माध्यमातून चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आले नव्हतं. चेंडू पायावर आदळतोय. हलकासा प्रश्न पंचांना विचारला जातो आणि पंच देखील संमत झाले आणि लेग बिफोर स्वरूपाने महत्त्वाचा पहिला फलंदाज जोगेश्वरी जुनंदुर्ग संघाचा बाद होतोय प्रकाश पाटील. नेक्स्ट बॅट्समन जातोय प्रिन्स. चला बेल कमी घ्या. बॅटिंगला थोडं प्रकाश भाऊ आपला फलंदाज अनफिट असल्या कारणाने गोलंदाजी करू शकला नाही आहे. त्याच्यासाठी आपले कमीत कमी 5 फलंदाज बाद झाल्यानंतर तो इनॅक्शनमध्ये येऊ शकतोय. 5 फलंदाज. वेलकम मच्छिंद्र घरत. सन्मान्य गणेशजी भानुशाळी, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. काठी संघाचे खंदे समर्थक. क्रॉस लाईन थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक लेग बॅचच्या रूपाने धाव कंप्लीट झाली. एकदा म्हणजे संघात धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती ती 15. लेग बायच्या रूपाने धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 15. विजयासाठी 44 धावांचं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करताना मैदानामधून वन मॅन आर्मी एकाकी किल्ला चढवताना सोमनाथ पाटील. यस, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. खरं आता सोमनाथ, कुठल्याच गोलंदाजाने त्याचा करमाना नाद असा सोमनाथ, ज्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका, ज्या फटक्याची नितांत गरज आई जोगेश्वरी जुनंदुर्ग संघाला. आणि या साधवेने आता मात्र धावसंख्या 21. येणारे 9 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज. फक्त एकच धाव.
एका धाब्याने संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती किती झाले 22. गावदेव काटे संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि खास करून विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत काटे सन्मानित राजेजी म्हात्रे. आपण देखील खूप प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. आणि संघाचे करता धरता सन्मानित चिंतामणजी घरात आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. पुन्हा एकदा राकेश फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, पुढे येऊन थोडंसं डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये फलंदाज संपर्क साधता आले नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. सन्मान्य राजेजी म्हात्रे काटी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि काटी संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू देखील आहेत. 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर. स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होताना वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाजाला साजेशी कामगिरी करता येत नाहीये आणि या खऱ्या अर्थानं सलग 2 चेंडू डॉट. थोडंसं बॅकफूट आपण आता माझा संघ पाहतोय. बीजापासून आता मात्र 22 धावा दूर आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक करताना सूर्य संघ. आता सूर्य संघाचा एक्सप्रेस गोलंदाज सुनील. विजेची वजह आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ संघटनेचे जे मेंबर आहेत सदस्य आहेत विजेची वजह. त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि गावदेव पुणा संघाचे करता धरता आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलं. सर्वतोपरी ही स्पर्धा संपन्न करण्यामागे तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे. देवाजी टावरे आपण देखील या. विद्यमान उपसरपंच मान्य श्री बालचंदजी टावरे, विद्यमान सदस्य सन्मान्य कपिलजी चौधरी, या सर्वांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. राजेश भाऊ निर्णय अजून नाही आले ना, मला सांगा म्हणजे मी अलाउन्स करतो. बॅट घेतात बॅट पास बॅट फिल्डिंग या करू आला. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका डाऊन द ग्राउंड. क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका आपण पाहतोय. वाडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या बोलो सेट. हाँ पैंटा ओके बना है ना कि शाम को लेके जा रहा है. पहिल्या चेंडूवर मात्र जागते रहो का आदेश देताना सोमनाथ. खरं तर सोमनाथ हा संघाची सर्वात विस्फोटक फलंदाज. आता येणारे चेंडू 5 विजयासाठी अजूनही किती राहिले 16-17. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. या 6 चेंडू देखील जाईल 1 बॉन्स. एका टप्प्याने सीमारेषेवर चौकार. महत्वाचा गोलंदाज आणि महत्वाचा फलंदाज इन ॲक्शन मध्ये आपण पाहतो मैदानामधून. विजयापासून 14 धावा दूर आहे आणि खऱ्या अर्थाने ती 14 धावा करण्याची धमक या फलंदाजाच्या बॅटमध्ये आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 धावांची गरज. तिसरा चेंडू या स्पर्धेतला एक टर्निंग पॉइंट. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा सामना आपण पाहतोय. जशास तसं उत्तर दोन्ही संघामधून दिलं जातं. कुठला संघ स्पर्धेमधून विजय संपादित करेल याच. आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. यास
हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. 6 चेंडूमधून तब्बल 14 धावा खर्च. आता उर्वरित 3 चेंडूमधून 14 धावा खर्च. आता उर्वरित 3 चेंडूमधून किती राहिल्या? 8. हॅलो. काय कमालीची फलंदाजी. खऱ्या अर्थाने ज्या गोष्टीसाठी ज्याची ओळख आहे तो खेळ करताना इन ॲक्शनमधून या मैदानामधून सोमनाथ. मी अगोदर सांगलो होतं सोमनाथचं कोणी नाद करू नका. येणारी चेंडू 3 बीजासाठी 8 धावांची गरज. सामन्यावर परिपूर्ण पकड मजबूत करताना संघ आपण पाहतो आहे जोगेश्वरी झुन नांदुरकी. गोलंदाज सुनील. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू हाताळताना वेगवान चेंडू हाताळताना निश्चित आपल्याला दिसतोय. लॉंग रन पंचांना क्रॉस करतोय. येणारे 3 चेंडू विजापासून 8 धावा दूर आहे. सामन्यावर परिपूर्ण पकड मजबूत करताना संघ. आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क. सामन्याचं पिक्चर मात्र आता क्लिअर झालेलं आहे. या सामन्याचा हिरो कोण. पुष्पा झुकेगा नहीं साला. काय कमालीची फलंदाजी. विजयासाठी विशाल लक्ष असताना काय कमालीची फलंदाजी आपण पाहिली सोमनाथच्या बॅटमधून. विजयापासून आता फक्त आणि फक्त 2 धावा दूर. संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज सुनील याच्यावर हल्ला चढवताना सोमनाथ. 22 धावांची गरज असताना पहिल्या 4 चेंडूमध्ये तब्बल खर्च झाले 20 धावा. येणारे 2 चेंडू विजयापासून फक्त 2 धावा दूर. आता मात्र सामन्यामध्ये परिपूर्ण पलटवार. या सामन्यामधून विजया दिशेने वाटचाल करताना संघ जोगेश्वरी झुन नांदुरकी. प्रकाश पाटील, प्रिन्स शिकारी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेट मैदान संघ देखील जबरदस्त कामगिरी करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला फक्त आणि फक्त स्वीप केला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. राकेश थोडासा नाराज. चेंडूची खऱ्या अर्थाने उत्तम झाली होती. मी अगोदर सांगतो जोपर्यंत सोमनाथ मैदानामध्ये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन बघा. सूर्य संघाचा कॅप्टन आणि जोगेश्वरी जोगेश्वरी